जय श्री कृष्णा. तर बालमित्रांनो, मैत्रिणींनो, आपण अधिक मासातल्या 16व्या अध्यायाची स्मितविलासिनीची कथा बघतो आहोत. त्या दिवशी आपली कथा पूर्ण झाली नाही, काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे ती आपली अर्धवटच राहिली. तर आज आपण पुन्हा ती स्मितविलासिनीची कथा आपण ऐकणार आहोत. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिक महिन्यात लोकांनी भगवान पुरुषोत्तमाप्रित्यर्थ आणि आपल्या कल्याणासाठी स्नानदानादी व्रते नियम करावी. त्या पुण्याच्या योगाने स्वतःचा तर उद्धार होतोच, पण आपले कुटुंबीय मंडळी, आप्तेष्ट आणि इतरही काही मंडळींचा उद्धार होतो. या संबंधी तुला मी एक कथा सांगतो. ती एक. इंद्रलोकात स्मितविलासिनी नावाची एक सुंदर अप्सरा होती. कुबेरा घरी ती सेवेला सतत असायची. एकदा ती लावण्यलता पृथ्वीवर कुरुक्षेत्रात आपल्या सख्यासह विहारासाठी आली होती. यथेच जलविहार केल्यानंतर त्या ओलेतीने त्या वनातील सुंदर सुंदर फुलांचा एक मस्त हार बनवला. तो हार पाहून तिच्या सख्या थट्टेने तिला म्हणाल्या, बाई गो, आता हा हार तू कोणाच्या गळ्यात घालणार? हार घ्यायला तुझ्याकडे कोण भाग्यवान येणार ग? तेवढ्यात लाजून त्या ओलेतीने सभोवार नजर टाकली. तो काय नवल त्या जलाशयाकडेच स्नानासाठी एक तेजस्वी ऋषी जटाधारी येताना दिसले. त्याला पाहून ती स्मितविलासिनी एकदम काममोहित झाली. ती त्या तेजस्वी ऋषीकडे धावतच गेली आणि त्या कामांध अप्सरेने तो हार कसलाही विचार न करता त्या ऋषींच्या गळ्यात घातला. त्यावेळी तिच्या त्या सख्यांनी टाळ्या वाजवल्या, आनंद व्यक्त केला. पण हे काय भलतेच! हाराचा तो प्रकार आणि ती सुंदर अप्सरा पाहून ते ऋषी एकदम संतापले आणि खडसावून तिला म्हणाले, दृष्ट स्त्रिये, हे काय धाडस केलेस? मी दुर्वास मुनी आहे. माझ्याशी हा अतिप्रसंग करणाऱ्या कुलटे तू पिशाचिनी होशील. असा शाप देऊन दुर्वासांनी कमंडलूतून पाणी तिच्या अंगावर फेकले. ती दुर्वासाची शापवाणी आणि ते कमंडलूतून पाणी याचा परिणाम तात्काळ घडला. ती अप्सरा स्मितविलासिनी एकदम पिशाचिनी झाली. तिचे ते आकराड विकराड रूप पाहून आणि तिने मारलेली कर्कश किंकाळी ऐकून त्या थट्टेखोर सख्या भीतीने गांगरून तिथून पळून गेल्या. दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणासह तिथून निघून गेले. राहिली ती फक्त एकटी पिशाचिनी. काय बाई, तरी कसा हा भलताच कर्मभोग आला. रंगवायला गेले एक चित्र तर झाले हे असे विचित्र. हाय हाय, आता ही पिशाचे योनी, किती भयंकर जीवन हे, असा पश्चाताप करीत ती स्मितविलासिनी रानमाळ भटकू लागली. अन्न पाण्या वाचून तडफडू लागली. असे बरेच दिवस झाले. पुढे अधिक मास आला. याज्ञवल्क मुनींची कन्या कांची तपस्विनी त्या पर्वणीत आपल्या सख्यांसह सागर संगमावर स्नानासाठी चालली होती. वाटेत एका अरण्यात तिला ती पिशाचिनी भेटली. त्या तपस्विनीला पाहताच पिशाचिनीने एकदम तिच्या पुढे येऊन तिचे पायच धरले आणि पिशाचिनी म्हणाली, हे तपस्विनी, पुण्यवान माते, माझा उद्धार कर. मी इंद्रलोकाची अप्सरा आहे, परंतु माझ्या हातून घडलेल्या काही अपराधामुळे मला ही योनी प्राप्त झाली आहे. तुझ्या व्रतपुण्याईचा थोडासा अंश मला दान देऊन माझा उद्धार कर. पिशाचिनीची ही आर्जवाची विनंती ऐकून त्या तपस्विनीला तिची दया आली. तिने लगेच हातात पाणी घेऊन माझे अधिक मासातील स्नानदान व्रताचे पुण्य फक्त 1 दिवसाचे
पुण्य मी हिला दान दिले. असे म्हणून ते पाणी पिशाचिनीच्या अंगावर फेकले. तोच काय आश्चर्य, ती पिशाचिनी एकदम दिव्य स्वरूपाची सुंदर झाली आणि लगेच ती स्वर्गात निघून गेली. तिचा उद्धार झाला. भगवान म्हणाले, लक्ष्मी, आता पुढील 17व्या अध्यायात मी तुला स्नानाच्या पुण्यदानाची एक कथा सांगतो, ती तू ऐक. आणि अशी या अप्सरेचा पिशाचिनी योनीतून मुक्त केलं 1 दिवसाच्या व्रतपुण्याईने. म्हणजे या अधिक महिन्यामध्ये आपण थोडं जरी केलं तरी त्याचं खूप आपल्याला मोठं फळ मिळते. म्हणून आपण रोज ह्या गोष्टी ऐकू आणि त्याचं भावभक्तीने आपण भगवंताची गोष्ट ऐकू. जय श्री कृष्ण.